एकाने धार्मिक भावना दुखावणारी अशी पोस्ट सोशल मीडियावरती शेअर केली आणि याच्यानंतर यवतमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। दुपारच्या नंतर दोन गट आमने-सामने आले आणि स्थानिकांच्या दुचाकी सुद्धा पेटवण्यात आल्या। काही ठिकाणी जाळपोळीचा सुद्धा प्रयत्न झाला। या सगळ्या परिस्थितीला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पोलिसांची तुकडी घटनास्थळी दाखल झाली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडा फोडल्या। दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे। दोन गटांमधल्या तणावामुळे 3-4 ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। दरम्यान पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे अजित पवार हे यवतमध्ये दाखल झाले। तर यवतमध्ये काही काळ हे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि आक्षेपार्ह पोस्टमुळे हे सारं घडलेलं आहे। तर यवतमध्ये नेमकं काय कसं घडलं ते सुद्धा जाणून घेऊया। एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं वादाची ठिणगी। आक्षेपार्ह पोस्ट नंतर जमाव आक्रमक झाला। त्यांनी यवतमधील आठवडी बाजार बंद केला। दुसरीकडे आक्रमक जमावाने काही दुचाकी पेटवून दिल्या। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या घराची जमावाकडून तोडफोड। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला रोखल्यानं मोठा अनर्थ टळला। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। यवतमध्ये सध्या तणावाचं वातावरण। पोलिसांकडून शांततेचं आवाहन। दरम्यान दोन गटांमधल्या तणावाच्या नंतर यवतमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पुणे जिल्ह्यातील यवत या गावामध्ये अर्थात जर आपण बघितलं तर एक फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट त्या ठिकाणी व्हायरल झाली। अर्थात त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली। त्या मुलाला पोलिसांनी अटक देखील केलेली आहे। मात्र या आक्षेपार्ह पोस्टवरून या गावामध्ये दंगल पेटलेली आहे। अर्थात जर आपण बघितलं तर दोन गटामध्ये या ठिकाणी तुफान हारामारी देखील झालेली आहे आणि यावरून या ठिकाणी गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत, काही गाड्या पेटून देण्यात आलेल्या आहेत, काही घरांवर दगडफेक देखील या ठिकाणी झालेली आहे। आता मी अशाच एका परिसरात आहे। या यवत गावामध्ये आपण बघतोय ही पूर्ण जी गाडी आहे या दोन गटांमध्ये जे मुलं या ठिकाणी येत होती त्याच्याकडून अशा पद्धतीने गाड्यांचं नुकसान करण्यात आलेलं आहे। या गाड्यामध्ये काही लोक होते त्यांना वेळीच बाहेर काढण्यात आलेला आहे। आपण इथं बघतोय काही लोक इथं बसलेली होती, ते कुर्श्या देखील तोडून टाकण्यात आलेल्या आहेत। मोठी दगड या ठिकाणी फेकण्यात आलेली आहे। पलीकडची गाडी देखील मी तुम्हाला दाखवतो। ही गाडी देखील, ही जी कार बघतोय आपण, ही पूर्णपणे फोडून टाकण्यात आलेली आहे। पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आता लावलेला आहे। मात्र काही लोकांच्या घरावर ज्या मुलाने ही पोस्ट आक्षेपार्ह पोस्ट या ठिकाणी व्हायरल केलेली होती, लिहिलेली होती, त्याच्या घरावर देखील या ठिकाणी हल्ला झालेला आहे। काही प्रमाणात जाळपोळ देखील झालेली आहे। आपण बघतोय ही गाडी, हे 2-3 गाड्या या परिसरात जे फोडण्यात आलेल्या आहेत, या घराच्या खिडक्या, रस्त्यावरून जाणारे जे गर्दी होती किंबहुना जे दोन गट होते त्यांच्याकडून अशा पद्धतीने दगडफेक करण्यात आलेली आहेत। हे घर त्या गटाचे घर आहेत। हे बघा, दुसरी गाडी आहे। या गाडीवर देखील दगडफेक करून या गाडीचं नुकसान करण्यात आलेलं आहे। काही गाड्या पेटून देण्यात आलेल्या आहेत। सगळे रस्ते बंद आहेत, लोक घरात गेलेली आहेत आणि जागोजागी आपल्याला पोलीस दिसत आहेत। काही ठिकाणी रस्त्यावर अशा पद्धतीने टायर पेटून देण्यात आलेली होती, आता ती विझवण्यात आलेले आहेत आणि काहीसं तणावपूर्ण वातावरण अजून देखील या गावामध्ये दिसतंय। पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी येत आहेत अशी प्राथमिक माहिती मिळतेय। मात्र आता पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असतं।